आज आपण सिलॉजिझम चॅप्टर बघणार आहोत. सिलॉजिझम मध्ये रिझनिंग मध्ये कमीत कमी 3 ते 5 प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच तुम्ही आता सध्या रिसेंटली महाजनकोचा पेपर बघितला असेल, महाट्रान्सकोचा पेपर बघितला असेल, तर त्याच्यामध्ये 3 ते 5 सम हे सिलॉजिझम वरती आहे. सिलॉजिझम मध्ये बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट्स आणि त्याच्यापासून त्याच्या डायग्राम्स कशा काढायच्या. फॉर एक्झाम्पल आता पहिलं जे स्टेटमेंट असतं त्याच्यामध्ये आहे ऑल ए आर बी, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की सगळे ए बी आहेत. आता याची जर वेन डायग्राम काढता, याची डायग्राम आपण कशी काढायची, ऑल ए आर बी. आता याच्यामध्ये दुसरा एक स्टेटमेंट विचार असतं याच्यामध्ये की नो ए आर बी, म्हणजे ए आणि बी यांचा काही संबंध नाहीये. याच्यामध्ये ए चा सर्कल सेपरेट आणि बी चा सर्कल सेपरेट आणि त्याच्यामध्ये लॉग. त्याच्यामध्ये तिसरी डायग्राम असते, तिसरा एक सेंटेन्स असतं की सम ए आर बी, म्हणजे सम ए आर बी म्हणजे काही ए बी आहे. मग याची डायग्राम कशी काढायची की ए आणि बी यांच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे, तो सम ए आर बी. आणि याच्यामध्ये लास्ट एक या 4 स्टेटमेंट मध्ये शेवटचं असतं सम ए आर नॉट बी, म्हणजे काही ए बी नाहीये. आता याची डायग्राम कशी काढायची, सम ए आर नॉट बी. आता याच्यामध्ये आजकाल कसं आहे की ऍडव्हान्स ज्या प्रकारे आयटीपीएस पेपर आहे तिथे ऑलच्या ठिकाणी तुम्हाला ईच दिसेल, म्हणजे ईच ए इज बी, किंवा इथे नोच्या ठिकाणी नन ए आर बी, किंवा इथे समच्या ठिकाणी 30%, 40%, 50% असेल, किंवा 80% असेल, किंवा याच्यामध्ये आणि काय 40% असेल. तर या प्रकारे ह्या समसाठी मग त्याचा अर्थ काय सम असा होतो. ठीक आहे. आता हे प्रत्येक स्टेटमेंट, आता प्रत्येक आपण इथनं पुढे प्रॉब्लेम बघू. त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिसेल की हे 4 स्टेटमेंट सोडून तुम्ही आत्ताचे जे पेपर काढून बघितले जर आयबीपीएस चे, तर त्याच्यामध्ये 2 अजून तुम्हाला नवीन स्टेटमेंट, इव्हन आता परवाचा तो महाजनकोचा डीवायचा पेपर असेल किंवा ऍडिशनलचा पेपर असेल, तर त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक 2 प्रकारचे स्टेटमेंट ऍड केले. त्यामध्ये 2 आहेत, म्हणजे ओनली अ फ्यू ए आर बी, आणि दुसरं आहे ओनली ए आर बी. आता याची वेन डायग्राम काढणं कशी काढायची, ए बी आणि यातले काही ए असे आहेत की जे बी कधी होऊ शकत नाही किंवा ते बी नाहीये, अशा प्रकारे डायग्राम काढायची. ओनली अ फ्यू ए आर बी म्हणजे काही आहेत काही नाहीये. ठीक आहे. आता ओनली ए आर बी याची डायग्राम कशी काढायची, याला एक ट्रिक आहे. त्या बी च्या शेवटी ऑल लिहायचं आणि याची डायग्राम कशी काढायची, मग ऑल बी आर ए, म्हणजे बी येईल आतमध्ये आणि ए येईल बाहेर, आणि या बी ला शेड करायचं असं. याचा एक अर्थ काय होतो की या बी वरती पूर्णपणे जे ए आहे अधिकार म्हणता येईल तो फक्त एच आहे. बाकी पॉसिबिलिटी केस मध्ये पण याला बी ला कोणी हात लावू शकत नाही किंवा त्या बी ला कोणी टच करू शकत नाही. ठीक आहे. पाहिजे तर आपण एक लॉक देऊ शकतो. आता प्रॉब्लेम नंबर 1 आपण बघू. त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघितलं तर त्या प्रॉब्लेम मध्ये 3 स्टेटमेंट दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे ऑल अलर्ट्स आर मेल्स, नो मेल इज अ पोस्ट आणि सम पोस्ट आर बॉक्सेस. आता पहिलं तर आपण याची वेन डायग्राम काढायची. तुम्ही जर वरती ऑप्शन बघितलं, ऑप्शन काय आहे की ऑप्शन 1 कधी येईल की नायदर कंक्लुजन 1 नॉट कंक्लुजन 2 फॉलोज. सेकंड कधी येईल त्याच्यामध्ये क्लिक करायचा की आयदर 1 और 2 फॉलोज. आता याच्यामध्ये सिलॉजिझम मध्ये आयदर ऑरच्या कंडिशन्स आहेत, ज्यासाठी काय कंडिशन नंतर प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करेनच. आणि तिसरा काय आहे, जर दोन्ही कंक्लुजन बरोबर असेल तर 1 ऑप्शन तुम्ही 3 क्लिक करायचं आहे. फक्त एकच कंक्लुजन ट्रू असेल तर ओनली 1, आणि फक्त 2 जर सेकंड ट्रू असेल तर ऑप्शन तुमचा 5. आता आपला जो पहिला प्रॉब्लेम आहे 93, त्याच्यामध्ये ऑल अलर्ट्स आर मेल. आता बघा ऑल अलर्ट्स आर मेल म्हणजे अलर्ट्स आतमध्ये आणि मेल बाहेर. ऑल अलर्ट्स आर मेल. नो मेल इज अ पोस्ट, नो मेल इज अ पोस्ट, नो मेल इज अ पोस्ट. आणि थर्ड आहे
सम पोस्ट आर बॉक्सेस. सम पोस्ट आर बॉक्सेस. बघा डायग्राम पुन्हा एकदा चेक करा. ऑल अलर्ट्स आर मेल्स, नो मेल इज अ पोस्ट, अँड थर्ड वन सम पोस्ट आर बॉक्सेस. आता याच्यामध्ये बघा 93 मध्ये त्यांनी दोन कन्क्लुजन दिलेले आहेत, कन्क्लुजन 1, कन्क्लुजन 2. आता कन्क्लुजन 1 मध्ये काय म्हणत आहे तो की नो पोस्ट इज अन अलर्ट, नो पोस्ट इन अन अलर्ट. आता याच्यामध्ये बघा हा जो अलर्ट आहे हा या एम चा पार्ट आहे. एम म्हणजे मेलचा पार्ट आहे, अलर्ट आहे हा मेलचा पार्ट आहे. आणि आपल्या नो ची डायग्राम नो ए इज बी डायग्राम कशी बघितली होती, ए आणि बी मध्ये लॉक. ठीक आहे. आता बघा हा जर ए जर एम चा पार्ट असेल तर हा लॉक कोणामध्ये, एम आणि पी मध्ये. म्हणजे अल्टिमेटली हा जो लॉक आहे तो ए आणि पी मध्ये आहे, म्हणून कन्क्लुजन 1 इज ट्रू. सेकंड कन्क्लुजन काय, नो बॉक्स इज अन अलर्ट. बॉक्स कुठे आहे, इथे आहे. अलर्ट कुठे आहे, इथे आहे. बॉक्स आणि अलर्ट मध्ये ही डायग्राम आहे का, इथे दिसते का, लॉक आहे का बॉक्स आणि अलर्ट मध्ये, नाहीये. त्यामुळे हे फॉल्स. त्याचा आन्सर काय आहे, आन्सर 4. ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज. आता 94 नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 95. सम सॉसेस आर जाम्स. सम सॉसेस आर जाम्स. ओके. याच्यामध्ये सॉसेस आणि जाम्स मध्ये काहीतरी कॉमन आहे. मी एस आणि जे असं लिहितोय कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, आपल्याला टाइम मॅनेजमेंट महत्वाचे. त्यामुळे बेसिकली तुम्ही एस सॉसेस साठी एस, जाम्स साठी जे. त्यानंतर सेकंड काय स्टेटमेंट आहे, ऑल जाम्स आर पिकल्स. ऑल जाम्स आर म्हणजे सगळे जाम्स आहेत ते काय, पिकल. ऑल जाम्स आर पिकल. ऑल जाम्स आर पिकल. आता याच्यामध्ये बघा कन्क्लुजन नंबर 1 आणि कन्क्लुजन 2 कन्क्लुजन दिलेले आहेत आणि आपल्याला ते चेक करायचं त्यातलं कोणतं बरोबर की दोन्ही पण चुकले की एक बरोबर आहे एक चुकलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा सम जाम्स आर डेफिनेटली नॉट सॉसेस. सम जाम्स, आता इथे कुठे लॉक दिसते का मला सांगा. सम नॉट ची डायग्राम कशी असते आपली, सम नॉट ची डायग्राम कशी आपण अशी काढतो, ए बी आणि यातले काही ए बी नाही. असं कुठे लॉक दिसतंय का, लॉक नाहीये. तुमचे हे स्टेटमेंट चुकलेलं आहे, कन्क्लुजन चुकलेलं आहे. सेकंड काय, ऍटलीस्ट सम पिकल्स आर सॉसेस. ऍटलीस्ट सम पिकल्स आर सॉसेस. आता बघा हे ऍटलीस्ट सम पिकल्स आर सॉसेस, इथे पिकल्स. आता ऍटलीस्ट ला काही इथे नाहीये, तुम्ही चेक काय कराल, सम पिकल्स आर सॉसेस. पिकल कुठे आहे, इथे. सॉसेस कुठे आहे, इथे. पिकल आणि सॉसेस मध्ये काय कॉमन आहे ना, येस. त्यामुळे इथे तुमचा आन्सर काय येईल, आन्सर 5. ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज. आता बघा प्रॉब्लेम नंबर 21. याच्यामध्ये दोन स्टेटमेंट्स आहेत. याच्या पहिलं आहे सम लोशन्स आर क्रीम्स. सम लोशन्स आर क्रीम. सम लोशन्स आर क्रीम. आणि दुसरं काय स्टेटमेंट आहे याच्यामध्ये, सम क्रीम्स आर पावडर. सम क्रीम्स आर पावडर. आता याच्यावर तुम्हाला दोन कन्क्लुजन दिलेली आहेत, कन्क्लुजन 1, कन्क्लुजन 2. पहिलं कन्क्लुजन काय आहे बघा, सम लोशन्स आर नॉट पावडर्स. आता बघा इथे तुम्हाला तर लोशन आणि पावडर मध्ये कुठे लॉक दिसतंय का, आपली सम नॉटची डायग्राम कशी असते, ए बी आणि सम ए आर नॉट. तसंच तुम्हाला लोशन आणि पावडर मध्ये डायग्राम आहे का, नाही. त्यामुळे फर्स्ट वन इज रॉंग. सेकंड वन बघा काय, ऑल पावडर्स आर क्रीम. ऑल पावडर क्रीम काही आहे का, सगळे पावडर क्रीम आहेत का, नाही. दिस वन इज ऑल्सो रॉंग. तुमचा ऑप्शन कोणता येईल इथे, ऑप्शन नंबर 4, नायदर 1 नॉर 2 फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. ऑल इंक्स आर पेंट्स. ऑल इंक्स आर पेंट म्हणजे सगळे इंक पेंट आहेत. नेक्स्ट, ऑल पेंट आर कलर. ऑल पेंट आर कलर. ऑल पेंट आर कलर. डायग्राम आली. आता याच्यात दोन कन्क्लुजन दिलेली आहेत चेक करायला. फर्स्ट, सेकंड. फर्स्ट कन्क्लुजन मध्ये काय लिहिलेलं आहे, ऍटलीस्ट सम पेंट्स आर इंक. सम पेंट्स आर, आता इथे ऍटलीस्ट म्हणजे सम पेंट्स आर इंक. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, जेव्हा मी म्हणतो की ऑल ए आर बी, ऑल ए आर बी, तेव्हा आपण डेफिनेटली असं म्हणू शकतो की सम बी आर ए. आतून बाहेर जाताना ऑल ए आर बी, पण बाहेरून आतून येताना सम बी आर ए. तर सेम आहे बघा. आता काय त्याच्यामध्ये कन्क्लुजन, सम पेंट्स आर इंक. सम पेंट्स आर इंक, आपण बाहेरून आतमध्ये येतोय त्यामुळे हे ट्रू आहे, सम पेंट्स आर इंक.
फर्स्ट वन इज ट्रू. सेकंड काय कन्क्लुजन त्याच्यामध्ये, ऑल इंक्स आर कलर. सगळेच्या सगळे इंक कलर आहेत का? यस, ऑल इंक्स आर कलर. त्यामुळे हे पण बरोबर आहे. त्याचा आन्सर तुमचा आता काही आन्सर नंबर 5, बोथ द कन्क्लुजन 1 अँड कन्क्लुजन 2 फॉलोज. क्वेश्चन नंबर 23 बघा आता काय, सम कार्ड्स आर इन्व्हाइट्स. सम सी आर. आणि सेकंड स्टेटमेंट काय, नो इन्व्हाइट इज ग्रीटिंग. नो इन्व्हाइट इज ग्रीटिंग. आता ह्याच्यावर त्यांनी पुन्हा दोन स्टेटमेंट दिलेली आहेत. पहिलं काय, सम कार्ड्स आर इन्व्हाइट्स. कार्ड्स इथे आहे, इन्व्हाइट्स आहे इथे आहे, बरोबर आहे. सॉरी, कन्क्लुजन आहे की सम कार्ड्स आर ग्रीटिंग्स. कार्ड आणि ग्रीटिंग मध्ये काय कॉमन आहे का? सम साठी आपल्याला काय कॉमन पाहिजे आहे का? कॉमन नाही, त्यामुळे हे रॉंग. सेकंड कन्क्लुजन काय आहे की नो कार्ड इज ग्रीटिंग. कार्ड आणि ग्रीटिंग मध्ये लॉक आहे का? नाहीये. लॉक कोणामध्ये? या जो इन्व्हाइट आहे आणि ग्रीटिंग त्याच्यामध्ये लॉक आहे, त्यामुळे हे पण रॉंग आहे. आता इथे बघा कंडिशन तुमची येते आयदर ऑरची. आता इथे बघा आयदर जे आपण सिलोजिझम आहे, सिलोजिझम मध्ये आयदर ऑर हा ऑप्शन कधी येतो? त्यासाठी तीन कंडिशन आहेत. पहिलं एक तर तुमची दोन्ही पण कन्क्लुजन रॉंग पाहिजे. सेकंड, एलिमेंट सेम पाहिजे. एलिमेंट म्हणजे काय? इथे बघा, सम कार्ड्स आर ग्रीटिंग. कार्ड ग्रीटिंग आहे, सेकंड कन्क्लुजन सुद्धा कार्ड ग्रीटिंग आहे. म्हणजे तुमची जे दोन्ही एलिमेंट आहे ती एलिमेंट तिथे सेम पाहिजे दोन्ही कन्क्लुजन मध्ये. एलिमेंट सेम पाहिजे. आणि थर्ड काय त्याच्यामध्ये, एक स्टेटमेंट तुमचं सम, दुसरं नो, किंवा एक सम दुसरं सम नॉट, किंवा एक ऑल आणि दुसरं सम नॉट. हे जर असेल, त्या तिन्ही कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होतात तेव्हा तुमचं तुम्ही आयदर ऑर हा ऑप्शन सिलोजिझम मध्ये तुमचा ट्रू असतो. आता या जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 23, याच्यामध्ये बघा दोन्ही कन्क्लुजन फॉल्स आहेत, दोन्ही ठिकाणी एलिमेंट सेम आहे, प्लस इथे तुमचं एक आहे सम आणि दुसरं आहे नो. त्यामुळे इथे तुमचा ऑप्शन येईल ऑप्शन नंबर 3, आयदर 1 or 2 follows. ओके. क्वेश्चन नंबर 24 आणि 25 याच्यावर तुम्हाला स्टेटमेंट 3 दिलेली आहेत आणि त्याच्यावर 24 आणि 25 क्वेश्चन आस्क केलेले. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट काय आहे की ऑल शर्ट्स आर टॉप. म्हणजे सगळे शर्ट टॉप आहेत. सेकंड काय स्टेटमेंट आहे याच्यामध्ये, सम टॉप्स आर पॅन्ट. सम टॉप्स आर पॅन्ट. आणि थर्ड स्टेटमेंट काय आहे, नो पॅन्ट इज ड्रेस. नो पॅन्ट इज ड्रेस. म्हणजे पी आणि डी मध्ये नो पॅन्ट इज ड्रेस. आता इथे होती क्वेश्चन नंबर 24 मध्ये दोन कन्क्लुजन दिलेली आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कन्क्लुजन नंबर 1 काय, ऑल ड्रेसेस आर टॉप. 24 1 2. ऑल ड्रेसेस आर टॉप्स. हे सगळे ड्रेसेस टॉप्स आहेत का? नाही ना, याच्यामध्ये काही संबंध नाही, त्यामुळे पहिलं तुमचं येईल फॉल्स. आणि दुसरं बघा काय, ऍटलीस्ट सम. ऍटलीस्ट सम म्हणजे सम टॉप्स आर शर्ट. सम टॉप शर्ट आहेत का? येस, एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये येता तेव्हा ही तुमची समची कंडिशन ट्रू आहे. सम टॉप्स आर शर्ट. त्यामुळे 24 चा आन्सर काय येईल? आन्सर 2, ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज. आता 25 मध्ये बघा क्वेश्चन सेम आहे, स्टेटमेंट सेम आहे आणि इथे दोन कन्क्लुजन दिलेले आहेत. कन्क्लुजन नंबर 1 काय 25 मध्ये, ऑल टॉप्स कॅन नेव्हर बी ड्रेसेस. ऑल टॉप्स कॅन नेव्हर बी ड्रेसेस. आता बघा टॉप इथे आहे, ड्रेसेस कुठे? इथे. तुम्ही आता इथे चेक करताना काय करणार? आता ही पॉसिबिलिटी आहे, कॅन बी, कॅन नेव्हर बी. तुम्ही पॉझिटिव्ह चेक करा. ऑल टॉप्स कॅन बी ड्रेसेस. सगळे टॉप ड्रेसेस मध्ये येऊ शकतात का? नाही येऊ शकत. हा जो त्याचा भाग आहे इथे लॉक आहे, त्यामुळे हा भाग तिथे येऊ शकणार नाही. त्यामुळे ऑल टॉप्स कॅन बी ड्रेसेस हे जर आधी पॉझिटिव्ह स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर हे जे निगेटिव्ह आहे की ऑल टॉप्स कॅन नेव्हर बी ड्रेसेस हे ट्रू असणार आहे. त्यामुळे हे 1 इज ट्रू. आणि सेकंड काय, ऍटलीस्ट सम पॅन्ट्स आर शर्ट्स. ऍटलीस्ट त्याच्यामध्ये पुन्हा ऍटलीस्ट निग्लेक्ट करा. सम पॅन्ट्स आर शर्ट. पॅन्ट कुठे? इथे. पॅन्ट आणि शर्ट मध्ये काय संबंध आहे का? नाही. त्यामुळे इथे ऑप्शन कुठला येणार आहे? 1, ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज. आता नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 91.
आता याच्यामध्ये बघा 3 स्टेटमेंट दिलेले आणि इथे तुम्हाला बोलू की आता ऍडव्हान्स जे सिलॉजिकल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ओनली अ फ्यू, पॉसिबिलिटी आणि ओनली हे स्टेटमेंट मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल की ओनली अ फ्यू डायग्राम कशी आहे, ओनलीची डायग्राम कशी काढता येईल, पॉसिबिलिटी आहे तर कुठल्या केसमध्ये ती फॉल्स असेल, कुठल्या केसमध्ये ट्रू असेल. आता बघा हा 91 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तुमच्या समोर हे बऱ्यापैकी हे जे सध्या आयबीपीएस ने जे एक्झाम घेतले आहेत त्याच्यामध्ये ऍडव्हान्स सिलॉजिझम आपल्याला म्हणता येईल. ऍडव्हान्स सिलॉजिझम मध्ये जे ओनली अ फ्यू, ओनली, पॉसिबिलिटी या ज्या केसेस त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे एक तर बेसिकली फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे म्हणजे डायग्राम तुम्हाला कशा काढायच्या माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये आपण जर 91 सम बघितलं त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय, सम ग्लासेस आर कप, म्हणजे काही ग्लास कप आहे, सम ग्लासेस आर कप. आणि सेकंड स्टेटमेंट काय, ओनली अ फ्यू कप इज आर प्लेट, ओनली अ फ्यू कप आर प्लेट. तुम्हाला मी इनिशियली एक्सप्लेन केलं की बाबा ओनली अ फ्यू डायग्राम आहे तर आपण कसे काढतो, इथे काही कप, प्लेट नाही, इथे लॉक. थर्ड काय, ओनली प्लेट इज बॉटल. आता बघा ओनलीची डायग्राम काढताना आपण काय करतो, जो सेकंड वर्ड असतो त्याच्या शेवटी ऑल लिहायचं. आता जे डायग्राम कशी काढणार तुम्ही, ऑल बॉटल आर प्लेट, ऑल बॉटल आर प्लेट, म्हणजे हा जो बी आहे तो आतमध्ये येणार, त्याला शेड करायचं आणि इथे लॉक. कारण हा बी पॉसिबिलिटी मध्ये सुद्धा कुठे जाऊ शकत नाही किंवा पॉसिबिलिटी सुद्धा मध्ये इथे कोणी येऊ शकत नाही बी पर्यंत. हे ओनलीची प्रॉपर्टी. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा 3 कन्क्लुजन त्यांनी दिलेले आहेत. पहिलं कन्क्लुजन काय, फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट मध्ये काय म्हटलंय त्याने, ऑल ग्लास आर प्लेट, सगळे ग्लास प्लेट आहेत. आहे का, ऑल ग्लास आर प्लेट, सगळे ग्लास प्लेट आहेत का, नाहीये ना, फर्स्ट वन इज रॉंग. सेकंड मध्ये काय म्हटलेलं आहे, सम कप आर नॉट बॉटल, सम कप आर नॉट बॉटल, काही कप बॉटल नाहीये, सम कप आर नॉट बॉटल. आता याच्यामध्ये बघा सम, इथे कप, इथे बॉटल आहे. आता याच्यामध्ये कप आणि बॉटल मध्ये काय कॉमन आहे का, नाही ना, कप आणि बॉटल मध्ये काहीच नाही, त्यामुळे सम कप आर नॉट बॉटल, त्यामुळे दिस वन इज राईट, सम कप आर नॉट बॉटल. सेकंड काय, सम कप आर नॉट प्लेट, सम कप आर नॉट प्लेट, कप इथे, प्लेट इथे, कपचा काही भाग आहे तो कधीच प्लेट होऊ शकत नाही, त्यामुळे सम कप आर नॉट प्लेट, हे पण बरोबर आहे. त्यामुळे तुमचा आन्सर काय येईल, बोथ कन्क्लुजन 2 and 3 फॉलोज. आता जो प्रॉब्लेम नंबर 92 आहे याच्यामध्ये 3 स्टेटमेंट दिलेली आहेत. आता पहिलं स्टेटमेंट काय, ईच प्लांट इज ग्रास, ईच म्हणजे पुन्हा ऑल प्लांट इज ग्रास, म्हणजे सगळे जे प्लांट आहेत, ऑल प्लांट इज ग्रास. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट काय याच्यामध्ये, नो ग्रीन इज ट्री. आता इथे ग्रीन पण कुठे नाही, ट्री पण नाही. आपण थर्ड स्टेटमेंट कडे जाऊ, एव्हरी ग्रास इज ग्रीन, म्हणजे सगळे जे ग्रास आहेत, एव्हरी ग्रास, ऑल ग्रास आर ग्रीन. आता आपण सेकंड स्टेटमेंट कडे जाऊ. सेकंड स्टेटमेंट मध्ये काय म्हटलेलं आहे, नो ग्रीन इज ट्री, नो ग्रीन इज ट्री, म्हणजे ग्रीन आणि ट्री मध्ये लॉक, बरोबर आहे. आता याच्यावरती पुन्हा 3 कन्क्लुजन दिलेली आहेत, 2 कन्क्लुजन आहेत त्याने इथे, कन्क्लुजन 1, कन्क्लुजन 2. आता फर्स्ट कन्क्लुजन त्याने काय सांगितलंय, नो ग्रास इज ट्री, नो ग्रास इज ट्री, ग्रास इथे आहे, ट्री इथे आहे. अल्टिमेटली जे लॉक कोणामध्ये, ग्रीन आणि ट्री मध्ये, पण ग्रास हा ट्रीचा पार्ट, ग्रास हा ग्रीनचा पार्ट आहे, त्यामुळे नो ग्रास इज ट्री हे बरोबर आहे, नो ग्रास इज ट्री हे बरोबर आहे. सेकंड कन्क्लुजन काय, सम ग्रीन आर प्लांट, सम ग्रीन आर प्लांट. मगाशी पण तुम्हाला मी सांगितलं, जेव्हा आपण बाहेरून जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा आपण काय म्हणतो, सम ग्रीन हे ट्रू आहे, बाहेरून जेव्हा आतमध्ये येतो ना, सम ग्रीन आर प्लांट हे बरोबर आहे. आता दोन्ही पण कन्क्लुजन बरोबर आहे. तुमचा ऑप्शन काय येईल, ऑप्शन नंबर 3, बोथ 1 and 2 फॉलो. आता बघा प्रॉब्लेम नंबर 93 मध्ये काय 4 स्टेटमेंट्स दिलेली आहेत. पहिलं काय, ओनली अ फ्यू लीव्स आर पेटल्स, ओनली अ फ्यू लीव्स आर पेटल्स. आपण ओनली अ फ्यू डायग्राम कशी काढतो, एलपी लीव्स आणि पेटल्स मध्ये कॉमन काय येईल, आणि काही लीव्स हे पेटल्स नाही, डायग्राम तुझी अशी येईल, ओनली अ फ्यू लीव्स आर पेटल्स. आणि सेकंड पुन्हा स्टेटमेंट काय आहे, ओनली लीव्स आर फ्लॉवर्स, ओनली लीव्स आर फ्लॉवर. आता बघा काय सांगितलंय, ओनली ए आर बी, आपण काय करतो, बीच्या शेवटी ऑल लिहितो आणि डायग्राम रिव्हर्स काढतो. आता इथे बघा ओनली लीव्स आर फ्लॉवर्स, पण डायग्राम तुम्ही कशी काढणार, ऑल फ्लॉवर्स आर लीव्स, ऑल फ्लॉवर्स आर लीव्स. जो फ्लॉवर आहे तो तुम्ही इथे आतमध्ये काढा, फ्लॉवर, आणि त्याला शेड कराल आणि इथे लॉक, म्हणजे ह्या फ्लॉवरवरती फक्त या लीव्हचा अधिकार आहे, इव्हन पॉसिबिलिटीच्या केसमध्ये पण तो कुठेही जाऊ शकत नाही. आता पुढचं स्टेटमेंट काय बघा,
नन ऑफ द पेटल्स आर स्टेम्स. नन ऑफ द म्हणजे काय? नो पेटल्स आर स्टेम. नो पेटल्स आर स्टेम. नो पेटल्स आर स्टेम. नो ए इज बी त्या टाइप मध्ये डायग्राम तुम्हाला काढावी लागेल. आता याच्यावरती बघा तुम्हाला किती कन्क्लुजन आहेत? 2 कन्क्लुजन दिलेली आहेत. पहिलं काय? सम फ्लॉवर्स आर स्टेम. सम फ्लॉवर्स आर स्टेम. आणि दुसरं काय? नो पेटल इज फ्लॉवर. सम फ्लॉवर्स आर स्टेम. फ्लॉवर आणि स्टेम मध्ये आहे का? काही संबंध आहे ना. सम फ्लॉवर इथे, स्टेम इथे, त्यामुळे सम फ्लॉवर्स आर स्टेम रॉंग. सेकंड काय? नो पेटल इज फ्लॉवर्स. नो पेटल इज फ्लॉवर. पेटल इथे आहे, फ्लॉवर कुठे? इथे. आता हा ओनली अ बी मध्ये लक्षात ठेवा, ह्या फ्लॉवर वरती फक्त आणि फक्त ह्या एल चा अधिकार. पेटल और पेटलचा नो पेटल इज फ्लॉवर. हे तुमचं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. त्यामुळे याचा ऑप्शन काय येईल? याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 2, ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज. आता बघा याच्यामध्ये जो नेक्स्ट सम आहे 94. 94 मध्ये काय किती स्टेटमेंट दिलेली आहेत? 3 स्टेटमेंट दिलेली आहेत. पुसतो मी. स्टेटमेंट नंबर 1, सम फिंगर्स आर नेल्स. सम F are and some fingers are nails. Statement 2, only a few nails are toe. Only a few nails are toe. मगाशी सांगितलं only a few nails are toe. काही nails toe नाहीये. बरोबर आहे. थर्ड स्टेटमेंट काय आहे? ओनली toe is poly. आता only A is B म्हणजे आपण उलटी डायग्राम काढतो. all poly is toe. ऑल पॉली इज टो म्हणजे पॉली जे आतमध्ये येणार. पुन्हा या पीला आपण शेड करू पॉलीला आणि ते लॉक, कारण या पॉलीवरती फक्त टोचा अधिकार आहे, बाकी कुठेही जाऊ शकत नाही. आता याच्यामध्ये बघा 2 कन्क्लुजन दिलेली आहेत. पहिलं कन्क्लुजन काय आहे? सम नेल इज पॉली. कन्क्लुजन 1, सम नेल इज पॉली. नेल कुठे आहे? इथे. मगाशी सांगितलं ओनलीच्या केसमध्ये जो पॉली आहे त्याच्यावरती बाकी कुठलेही फक्त टीचा अधिकार आहे, बाकी एनचा पण नाही, एफचा पण नाही. अगदी पॉसिबिलिटी असली तरी पण. त्यामुळे इथे काय स्टेटमेंट आहे? सम नेल्स आर पॉली. हे रॉंग आहे. सम नेल्स आर पॉली. सेकंड स्टेटमेंट, सेकंड कन्क्लुजन काय आहे? सम फिंगर इज टो. फिंगर कुठे? इथे. टो कुठे? इथे. सम साठी काहीतरी कॉमन पाहिजे, आहे का? कॉमन नाहीये. त्यामुळे तुमचं ऑप्शन काय? दोन्ही पण रॉंग आहेत. त्यामुळे हे क्वेश्चनचा आन्सर येईल नायदर 1 नॉर 2 फॉलोज. ऑप्शन नंबर 5. नेक्स्ट जो सम आहे 95. 95 मध्ये परत 3 त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे. ऑल ब्लॅक आर ग्रीन. सगळे ब्लॅक ग्रीन आहेत. ऑल ब्लॅक आर ग्रीन. कन्सेप्ट क्लिअर ठेवा, डायग्राम व्यवस्थित काढा. सुरुवातीला मी पहिल्या ज्या 5 मिनिटांमध्ये कन्सेप्ट सांगितले ते जर तुम्ही लक्षात ठेवले तर हे एकही सम तुमचा रॉंग येणार नाही. तुम्ही कन्सेप्ट जे कन्सेप्ट आहे तुमचं, स्टेटमेंट काही असू दे, कन्क्लुजन काही असू दे, तुम्ही कन्सेप्टला तुमचे जे आहेत त्याला स्टिक राहा. जे कन्सेप्ट आहे आणि ज्या वेन डायग्राम आहेत त्या बेसिकली त्याच्यामध्ये तिथे स्टिक राहा. तुमचा ह्या क्वेश्चन मध्ये कधीही चुकणार नाही. आता इथे बघा ऑल ब्लॅक आर ग्रीन. सगळे ब्लॅक आर ग्रीन आहेत. सेकंड काय? ओनली अ फ्यू ग्रीन आर गुड. ओनली अ फ्यू हा ग्रीन आहे. ओनली अ फ्यू ग्रीन आर गुड म्हणजे काही ग्रीन गुड नाहीयेत. बरोबर आहे. नेक्स्ट सम गुड आर बॅड. सम गुड आर बॅड. आता याच्यावर त्याने पुन्हा 3 कन्क्लुजन दिलेली आहेत. 1, 2 आणि बरोबर आहे. आता याच्यामध्ये कन्क्लुजन करून बघा. नो ब्लॅक इज गुड. ब्लॅक कुठे? इथे. गुड नो आणि सॉरी ब्लॅक आणि गुड मध्ये नो ची डायग्राम आहे का? आपली नो ची वेन डायग्राम कशी असते? या दोघांमध्ये लॉक ए आणि बी मध्ये तशी ब्लॅक आणि गुड वेन डायग्राम आहे का? नाही आहे ना. त्यामुळे फर्स्ट वन इज रॉंग. सेकंड वन काय आहे बघा? नो ग्रीन इज बॅड. ग्रीन कुठे? इथे. बॅड कुठे आहे? इथे. आता हा जो आहे ब्लॅक आहे आणि हा बॅड आहे. कंटिन्यू होण्यासाठी शक्यतो जेव्हा दोन वर्ड्स कॉमन्स असतात तर ते पूर्ण लिहत जावं किंवा जोपर्यंत तुम्हाला समजेल तोपर्यंत वर्ड्स लिहत जावं. आता याच्यामध्ये बघा की सेकंड स्टेटमेंट काय? नो ग्रीन इज बॅड. ग्रीन कुठे आहे? इथे. त्या ग्रीन आणि बॅड मध्ये काय आहे का असे डायग्राम? नाही. त्यामुळे पण रॉंग. थर्ड कन्क्लुजन काय? सम ब्लॅक आर गुड.
ब्लॅक कुठे आहे? इथे. गुड कुठे आहे? इथे. ब्लॅक आणि गुड मध्ये कॉमन काय आहे का? नाही आहे ना. ब्लॅक इथे, गुड इथे, कॉमन काहीच नाही. थर्ड वन इज ऑल्सो रॉंग. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही जर बघितलं व्यवस्थित, जी आयदर तुम्हाला कंडिशन सांगितली, आयदर आता बघा कन्क्लुजन तुमचं 1 आणि कन्क्लुजन 1 आणि 3 बघा, त्याच्यामध्ये ब्लॅक गुड म्हणजे दोन्ही ठिकाणी तुमचे जे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स समान आहेत. 1 आणि 3 दोघे पण रॉंग आहे आणि एकामध्ये सम आहे, एकामध्ये नो आहे. म्हणजे तिन्हीच्या आयदर ऑरला लागणाऱ्या तिन्ही कंडिशन त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होतात. त्यामुळे याचा आन्सर येईल आयदर 1 और 3 फॉलोज. म्हणजे तुमचा ऑप्शन येईल ऑप्शन नंबर 2. लक्षात ठेवा, आपण काय करतो स्पीड मध्ये, एक्झामला वेळ नसतो, आपण स्पीड मध्ये सोडवत जातो. तिन्ही रॉंग आहे, ऑल 3 रॉंग क्लिक करतो आणि आपल्या इथे रॉंग होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी चेक करा, जेव्हा रॉंग येतात तेव्हा चेक करा की बाबा काही याच्यामध्ये आयदर ची कंडिशन होऊ शकते का आपल्या. आयदर कधी अप्लाय होतो? जेव्हा तुमचे दोन्ही स्टेटमेंट रॉंग असतील, दोन्ही स्टेटमेंट मध्ये एलिमेंट सेम असतील, एक सम असेल, एक नो असेल, एक सम असेल, एक सम नॉट असेल, एक ऑल असेल, एक सम नॉट असेल. त्यामुळे हे सगळ्या 3 कंडिशन लक्षात ठेवा. शक्यतो इथे मिस्टेक होण्याची शक्यता आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, तो तुम्हाला सुरुवातीला दिसतो प्रॉब्लेम नंबर 89. ठीक आहे. याच्यावरती त्याने 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. 3 स्टेटमेंट कुठले आहेत? नो पेज इज पेपर. आपली नोटची स्टँडर्ड डायग्राम, नो पेज इज पेपर. आता दोन्ही ठिकाणी पीपी आहे, मी पेज लिहिन इथे आणि इथे लिहिन पेपर. नो पेज इज पेपर मध्ये क्रॉस, म्हणजे या पेज मधून पेपर मध्ये काय जाऊ शकत नाही, इव्हन पेपर मधून पेज मध्ये काय येऊ शकत नाही. आता सेकंड स्टेटमेंट आहे काय? ऑल पेपर आर नोट. सगळे पेपर काय? नोट. ऑल पेपर आर नोट. थर्ड स्टेटमेंट काय? ओनली अ फ्यू नोट इज बोल्ड. ओनली अ फ्यू नोट इज बोल्ड. ओनली अ फ्यू नोट इज बोल्ड. काही नोट बोल्ड नाहीये. ओनली अ फ्यू नोट इज बोल्ड. ठीक आहे. आता आपण कन्क्लुजन चेक करू. किती कन्क्लुजन आहेत? 2 आहेत. पहिलं काय? सम नोट इज नॉट पेज. सम नोट कुठे? इथे. सम नोट इज नॉट पेज. बरोबर आहे ना? आता हे बघा, लक्षात ठेवा, हा जो पेजचा जो हे आहे, क्रॉस आहे, तो कुणाबरोबर आहे? या जो काय आहे तो पेपर बरोबर आहे. पेजचा क्रॉस कुणाबरोबर आहे? पेपर बरोबर आहे. जरी ऑल NRP असेल तरी आपण याला काय करू? थोडंसं बाहेरून काढू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा जो क्रॉस त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय कन्क्लुजन काय याच्यामध्ये? सम नोट्स आर नॉट पेज. म्हणजे काही नोट पेज नाहीये. बरोबर ना? हे जे काही नोट आहे ते पेज नाहीये. सम नोटची डायग्राम कशी काढतो आपण? सम ए आर नॉट बी, म्हणजे हे काही ए बी नाहीये. तसं आता इथे बघा काय म्हटलं त्याने? सम नोट इज नॉट पेज. आता हा नोटचा हा जो पेपर आहे, हा नोटचाच पार्ट आहे, हा कधीच पेज होऊ शकत नाही. त्यामुळे सम नोट इज नॉट पेज हे तुमचं बरोबर येईल. आता सेकंड बघा, सम बोर्ड इज पेपर. बोर्ड कुठे आहे? इथे. पेपर कुठे? इथे. या दोघांमध्ये काय कॉमन आहे का? बोर्ड आणि पेपर मध्ये काय कॉमन आहे का? नाहीये. त्यामुळे रॉंग. त्यामुळे तुमचं आन्सर येईल आन्सर 1, ओनली 1 फॉलोज. ठीक आहे. आता नेक्स्ट 90 बघा. प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याचं इनिशियल डायग्राम आपण कसं, बेसिक डायग्राम लक्षात ठेवा, तुम्हाला कुठेही सिलॉजिझम मध्ये इश्यू येणार नाही आणि हाच टाईपचेच प्रॉब्लेम असणार शक्यतो. ओनली अ फ्यू वर कॉन्सन्ट्रेशन करा. ओनली अ फ्यू, पॉसिबिलिटी आणि ओनली. तुम्हाला जास्तीत जास्त जर आता 20 मार्क्सचा पॅटर्न आहे रिझनिंगचा, कमीत कमी 3 क्वेश्चन तुम्ही सिलॉजिझम मधून एक्सपेक्ट करू शकता. 91 बघा. ऑल रॉड इज स्टील. ऑल रॉड इज स्टील. सम स्टील इज आयर्न. Some steel is iron. Only a few iron is metal. Only a few iron is metal. डायग्राम बघा काढतो. काही आयर्न कधीच मेटल होऊ शकत नाही. आता याच्यामध्ये कन्क्लुजन 1, कन्क्लुजन 2 बघा. फर्स्ट कन्क्लुजन काय? सम रॉड इज आयर्न. सम रॉड इज आयर्न. या रॉड आणि आयर्न मध्ये काय कॉमन आहे का? नाही ना. समोर दिसतंय तुम्हाला. फर्स्ट वन इज रॉंग. सेकंड बघा, सम आयर्न इज नॉट मेटल. आयर्न कुठे? इथे. सम आयर्न इज नॉट मेटल. यस, सम आयर्न इज नॉट मेटल. काही आयर्न हे मेटल नाहीये. दिस वन इज राईट. सो याचा आन्सर येईल तुमचं आन्सर 2, ओनली 2 फॉलोज.
फायनली आता मी बरेच तुमचे सिलॉजिझमचे प्रॉब्लेम्स मला जेवढे इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू वाटतात, म्हणजे याच्यामध्ये बेसिकली बघा, तुम्ही सिलॉजिझम करताना कन्सेप्च्युअल म्हणजे जे आपण सुरुवातीला सम, ऑल, सम नॉट किंवा नो या डायग्राम कशा काढतो, बेसिक त्याच्या डायग्राम लक्षात ठेवा आणि बेसिक प्रॅक्टिस जास्त करा. जेवढी तुमची प्रॅक्टिस करा, आता इथनं हा जो पार्ट झाला याच्यामध्ये जेवढ्या मी कव्हर करायचा प्रयत्न केला, अजून पॉसिबिलिटीच्या काही केसेस मला घ्याव्याशा वाटला तो नेक्स्ट पार्ट मी घेऊन येईन, त्याच्यामध्ये तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट मध्ये एक्सप्लेन करेन.